नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण व्याकरणातील एक भाग बघणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे किम करवाणी. या व्याकरणामध्ये आपण लोट लकारह, आपण मागे 3 प्रकारचे लकार बघितले होते. लट लकार बघितलंय आपण, लंग लकार बघितलंय, रूट लकार बघितलंय, म्हणजेच वर्तमान कालह, भूतकालह, भविष्यकालह. आज आपण लोट लकार बघणार आहोत. लोट लकार म्हणजेच काय? आज्ञार्थी, इम्परेटिव्ह. ओके, तर ह्यासाठी तुम्हाला जसं आपण पठ धातू घेतलं तर पठ कसं होतं? वर्तमान कालहमध्ये पठती, पठतः, पठन्ति, पठसी, पठतः, पठथ, पठामी, पठावहा, पठामहा. म्हणजे काय? सह पठती किंवा सा पठती, किंवा तत्पठती असं. तसंच बाकी सगळी कॉन्सेप्ट इकडे आपल्याला सेमच राहणार आहे. फक्त जे आपले प्रत्यय आहेत ते इकडे आता बदलणार आहेत. तर ते प्रत्यय तुम्हाला बघा 38 पेज नंबरवर दिलेले आहेत. एक सेकंड. 38 पेज नंबरवर तुम्हाला लोट लकारह दिलेलं आहे. मी सेपरेट हा पाठ शिकवणारच आहे. तर बघा, परस्मैपदी आता तुम्हाला माहितीच आहे, आपले जे क्रियापद आहेत, धातू आहेत, ते 2 भागात आपण विभागलेले आहेत. एक परस्मैपदी आणि एक आत्मनेपदी. तर परस्मैपदी लोट लकारह प्रत्ययः किम अस्ति? तर तू, ताम, अंतु, डॅश, तम, त, आणि, आव, आम. तेच आत्मनेपदीमध्ये प्रत्यय कसे होत आहेत बघा. प्रथम पुरुषः एकवचनम, मध्य द्विवचनम, बहुवचनम, असंच मध्यम आणि उत्तमसाठी आपण बघूयात. ताम, इताम, अंताम, स्व, इथाम, ध्वम, ऐ, आवहै, आमहै. त्यामुळे ह्याचं बघा कसं होत आहे. पठतु, पठताम, पठन्तु, पठ, पठतम, पठत, पठानी, पठाव, पठाम. आणि आत्मनेपदी ह्यांनी रम धातू घेतलाय. रमताम, रमेताम, रमंताम, रमस्व, रमेथाम, रमध्वम, रमई, रमावहै, रमामहै. अंडरस्टूड? हे तुम्हाला, हे जे प्रत्यय तुम्हाला दिलेले आहेत, लोट लकार प्रत्यय 38 पेज नंबरवर, ते तुम्हाला तसेच्या तसेच पाठ करायचे. त्याप्रमाणे तुम्हाला तो धातू चालवायचा आहे. तर आधी आपण हा पाठ बघूयात, नंतर मी हा तुम्हाला लेसन काय आहे डिटेलमध्ये शिकवणारच आहे. किम करवाणी. आता बघा, करवाणी हा सुद्धा काय आहे? लोट लकाराचाच एक भाग आहे. क्रू धातू आहे. क्रू धातू उत्तम पुरुषः एकवचनम किम अस्ति? करवाणी अस्ति. ओके, हा सगळा आज्ञार्थ असणार आहे. तुम्हाला लाईक ऑर्डर्स, इफ वी कॅन से इन इंग्लिश, देन इट विल बी लाईक ऑर्डर, आदेश, आज्ञा असं. छात्राः आचार्ये नमो नमः, शिक्षिका नमो नमः, सुप्रभातम, उपविशत. आता तुम्ही बघा, ते पेज नंबर 38 तुमच्यासमोर काढूनच ठेवा. उपविशत. इकडे कुठला धातू आलाय? उप अधिक विश, हा धातू इथे आलेला आहे. तर आता बघा, उपविशत कसं येईल? मध्यम पुरुषः काय येईल? बहुवचनामध्ये येईल. हे बघा, पठतु. आपण इकडे लिहूनच घेऊयात ना. पठतु, पठताम, पठन्तु, डॅश तमत म्हणजे पठ, पठतम आणि पठत, पठानी, पठाव आणि पठाम, आणि, आव, आम. बरोबर? तर प्रथम पुरुषः, मध्यम पुरुषः, आणि हे काय आहे तुमचं? उत्तम पुरुषः. आपण हे फक्त परस्मैपदीसाठी लिहिलेले आहेत. आत्मनेपदीसाठी सुद्धा आहेत, आपण पाहिलंय. आता बघा, उपविशत शेवटी त पूर्ण आलेला आहे. पठत, उपविशत म्हणजेच काय आहे? हे मध्यम पुरुषः बहुवचनम अस्ति. सुप्रभातम, उपविशत. का मध्यम पुरुषः बहुवचनम मध्ये हे आलेलं आहे? कारण की ती जी टीचर आहे, ती जी शिक्षिका आहे, ती सगळ्या स्टुडंट्सना बोलत आहे की नमो नमः, आता तुम्ही बसा. त्यामुळे इकडे काय आहे? बहुवचनमध्ये आलेलं आहे. आणि आता तुम्ही बसा. बरोबर? त्यामुळे इकडे त्वम, युवाम, है ना.
आपल्याला माहिती आहे उत्तम पुरुषसाठी आपण अहम, आवाम, वयम वापरतो. मध्यम पुरुषसाठी आपण त्वम, युवाम, यूयम वापरतो. आणि प्रथम पुरुषसाठी आपण काय वापरतो? सह, तौ, ते किंवा सा, ते, ताहा किंवा तत्, ते, तानी असं वापरतो, किंवा भवान किंवा भवती. बरोबर आहे. त्यामुळे इकडे आपण मध्यम पुरुषः त्यांनी वापरलेलं आहे. आता बघा, सौरभः तनयः च, हे दोघं जण काय म्हणतायत? आचार्ये अपि मार्जायाव फलकम. आम्ही, आता बघा, मार्जायाव, आव, कारण की हे दोघं जण आहेत. आम्ही दोघं जे ब्लॅकबोर्ड आहे ते पुसून घेऊ का? आम्ही दोघं म्हणून काय आलेलं आहे इकडे? उत्तम पुरुषः द्विवचनम आलेलं आहे. मार्जायाव, मार्जयतु, मार्जयताम, मार्जयंतु असं तुम्ही प्रत्येक क्रियापदाचं करू शकता. शिक्षिकाः अवश्यम मार्जयतम. काय शिक्षिका बोललेली आहे त्यांना? मार्जयतम. म्हणजेच काय? मध्यम पुरुष द्विवचनम मध्ये बोललेली आहे, कारण की ते दोघं जण आहेत. त्वम युवाम, युवाम मार्जयतम, म्हणून मध्यम पुरुषः द्विवचनम असती. सुवचनम अपि लिखतम, म्हणजे तुम्ही गुड थॉट सुद्धा लिहा. लिखतम, मार्जयतम. द्वौ अस्ति सौरभः तनयः च, अतः शिक्षिका वदति त्वं युवाम, युवाम लिखतम, युवाम मार्जयतम. नीरजे वातायनम उद्घाटय. नीरज जो नीरज आहे त्याला ती काय म्हणते की खिडक्या आहेत त्या उद्घाटय. अतीव उष्मा, एक सेकंड, इथे मला दिसत नाहीये. अतीव उष्मा बाधते. काय आहे? भरपूर गरमी झालेली आहे. अयि मृदुले व्यजनानी चालय. ए मृदुला व्यजनानी म्हणजे फॅन्स जे आहेत ते काय कर? तू ऑन कर. चालय, चालय पुन्हा काय आहे? मध्यम पुरुष एकवचनम अस्ति. उद्घाटय ऑल्सो मध्यम पुरुष एकवचनम मध्ये अस्ति. धीरजः आचार्ये अपि प्रविशानि वर्गम. आचार्ये अपि प्रविशानि वर्गम म्हणजे मी येऊ का आतमध्ये? धीरज बघा इथे आहे. धीरज तो विचारतोय की आचार्ये मी वर्गामध्ये येऊ का? प्रविशानी, अहम प्रविशानी, तो स्वतःबद्दल विचारतोय त्यामुळे ते पठानी सारखं. अहम प्रविशानी वर्गम. शिक्षिका आम आगच्छ, मध्यम पुरुष एकवचनम अस्ति. आगच्छ, आम आगच्छ, कम इनसाइड. स्थाने उपविश, तू तुझ्या जागेवर बसून घे. उपविश, स्थाने उपविश. त्वम उपविश, मध्यम पुरुष एकवचनम एव अस्ति. श्रांतः दृश्यसे, किंचित जलम पिब म्हणजे यू आर लुकिंग सो टायर्ड. किंचित जलम पिब, ड्रिंक सम वॉटर. जलम पिब, ड्रिंक सम वॉटर. आदेश देते ती की आतमध्ये ये. बस, चालू करा फॅन. हां, तुम्ही चांगलं सुभाषित लिहा. फलक पुसा, पाणी पी. हे सगळे आदेश आहेत. सो जलम पिब ऑल्सो मध्यम पुरुष एकवचनम मध्ये अस्ति. अयि छात्राः अधुना अहम प्रश्नान् पृच्छामि. सम्यक विचिन्त्य उत्तरत यूयम. यूयम उत्तरत. आता तुम्हाला कळलंच असेल मध्यम पुरुष बहुवचनम मध्ये अस्ति. उत्तरत. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, त्याला सम्यक विचिन्त्य म्हणजे सम्यक विचार करून तुम्ही मला उत्तर द्या. कोलाहलः मास्तु. कोलाहल करू नका, आवाज करू नका. एकः एव उत्तरम वदतु. तू, ताम, अंतु म्हणजेच हे काय आहे? प्रथम पुरुषः एकवचनम मध्ये आलेलं आहे. वदतु, भवान वदतु, या फिर सह वदतु, सा वदतु असं. त्यामुळे हे काय आलेलं आहे? प्रथम पुरुषः एकवचनम मध्ये आलेलं आहे. ह्या पाठाचं उद्दिष्ट हेच आहे की आपल्याला अजून एक लकार याने इंट्रोड्यूस केलेला आहे. दॅट इज नथिंग बट लोट लकार. लोट लकार म्हणजेच आज्ञार्थी, आदेश देणे, ऑर्डर देणे. आणि ह्याचे परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय आपल्याला पेज नंबर 38 वर दिलेलेच आहेत. तुम्हाला
हे ह्याचे प्रत्यय लक्षात ठेवायचे आहेत. ह्याचे प्रत्ययाप्रमाणे तुम्हाला तो पर्टिक्युलर धातू चालवायचा आहे. म्हणजे तू, ताम, अंतू, डॅश, तम, त आणि आव, आम. आता जर आपण पठ धातू चालवला तर पठतू, पठताम, पठंतू, पठ, पठतम, पठत, पठानी, पठाव, पठाम. त्याप्रमाणे आता तुम्हाला माहितीच असेल की आपण प्रथम पुरुषसाठी सह किंवा इथे दिलेलंच आहे, आपण बघूच यात ते सह किंवा सा किंवा आपण भवान, भवती असं वापरतो. तत्, ते, तानी किंवा एतत्, एते, एतानी असं वापरतो. मध्यम पुरुषसाठी आपण त्वम, युवाम आणि युयम वापरतो. आणि उत्तम पुरुषसाठी आपण अस्मद सर्वनाम वापरतो. अहम, आवाम आणि वयम. त्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे आणि फिलअप करायला येतील तुम्हाला हे क्वेश्चन्स. ओके, आता बघा, पंचदश वाक्याने परस्मैपदम आत्मनेपदम च यांनी परस्मैपदी प्रत्ययसुद्धा लावलेत आणि आत्मनेपदी प्रत्ययसुद्धा लावलेले आहेत धातूला आणि त्यांनी आपल्याला 15 सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता बघा, सह किंवा भवान. इथे तुम्ही आता त्याने दिलेलंच आहे नंतर, सह किंवा भवान. सह खादतू, सह लभताम किंवा भवान खादतू, भवान लभताम. तौ किंवा भवन्तौ, भवान भवन्तौ भवन्तः. सह तौ ते, तर तौ किंवा भवन्तौ. खादताम किंवा लभेताम, तौ खादताम, तौ लभेताम. ते किंवा भवन्तः, ते खादन्तु किंवा भवन्तः लभन्ताम, लभन्ताम. इकडे लभ हा आपल्याला आत्मनेपदी धातू दिलेला आहे आणि खाद हा परस्मैपदी आपल्याला धातू दिलेला आहे. सा किंवा भवती, सा, ते, ताहा, भवती, भवत्यौ, भवत्यः. तर भवती लभताम किंवा भवती खादतु किंवा सा लभताम, सा खादतु. ते किंवा भवत्यौ खादताम किंवा लभेताम, ते खादताम, ते लभेताम. ताः खादन्तु किंवा भवत्यः लभन्ताम किंवा खादन्तु. आता तत्, ते, तानि नपुंसकलिंगी अस्ति अत्र. तत् खादतु, तत् लभताम, ते खादताम, ते लभेताम, तानि खादन्तु, तानि लभन्ताम. आता हे झालं आपलं प्रथम पुरुषसाठी. मध्यम पुरुषसाठी किम अस्ति? त्वम, युवाम, यूयम. त्वम खाद, त्वम लभस्व. युवाम खादतम, खादतम, खादतम. युवाम लभेथाम, यूयम खादत, पूर्णत आहे इकडे, आणि यूयम लभध्वम. अहम, आता बघा हे झालं युष्मद. आता अस्मद. अहम, आवाम, वयम. अहम खादानी, अहम लभई, लभई लभावहै, लभामहै. आवाम खादाव, आवाम लभावहै. वयम खादाम, वयम लभामहै. असे हे त्याचे प्रत्यय आहेत. लिटिल बिट आत्मनेपदी प्रत्यय तुम्हाला डिफरंट वाटतील किंवा थोडे बहुत तुम्हाला कठीणसुद्धा वाटू शकतात, पण त्याचे प्रत्यय जर तुम्ही पाठ केलेत तर ते जास्त बेटर होईल. आणि एक आहे की रोज तुम्ही हे प्रत्यय वाचा, म्हणजे तुम्हाला प्रेझेंट टेन्स म्हणा किंवा लंग लकारह, रूट लकारह किंवा आता लोट लकार आलेला आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही प्रत्ययांमध्ये. ओके. एतेषु वाक्येषु विविध क्रियापदानां उपयोगम कृत्वा पुनः वदत स्मरत च. तर तुम्ही इकडे पठ धातू घ्या, उप अधिक विष धातू घ्या, खाद धातू घ्या, धाव धातू घ्या, कुठलेही धातू तुम्ही घ्या 4-5, आणि हे 15 जे सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही प्रिपेअर करा. हे मी जे आत्ता सांगितले ते परस्मैपदी धातू सांगितले. सेम आत्मनेपदी धातू तुम्हाला घ्यावे लागतील, जसं लभ आहे, रम आहे, त्यानंतर वंद धातू आहे, क्रू धातू आहे, क्रू उभयपदी धातू आहे. दोन्ही प्रमाणे तुम्ही चालवून बघू शकता. बरोबर. आता बघा संभाषापत्रम. आता बघा वाक्यानी पूरयत. अंब भोजनम, भोजनम यच्छ. सह पाठम, सह आहे म्हणून पठतू. तुम्हाला प्रत्ययसुद्धा आता अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, अकॉर्डिंग टू कर्ता हे बघायचे आहेत.
सहपाठम पठतु किंवा सह पठतु. वयम गीतम, वयम आहे म्हणून आणि आव आम गायाम, वयम गीतम गायाम. यूयम जले तरत, तरत. आवाम आम्रवृक्षम आरोहाव, आवाम आणि आव आरोहाव. युवाम भूमिम खनतम, त्वम युवाम यूयम खनतम डॅश तम त. त्यानंतर युष्माकं सुखम, युष्माकं सुखम वर्धताम. छात्रौ द्विवचनम अस्ति. छात्रौ यशः लभेताम. त्वम स्वाध्याये रमस्व. त्वम आहे, रम हा काय आहे, आत्मनेपदी धातू आहे म्हणून तिकडे काय येतंय, प्रत्यय स्व, रमस्व. आता भवन किंवा भवती स्थाने त्वम योजयित्वा वाक्याने लिखत. आता तुम्हाला भवान किंवा भवतीच्या स्थाने त्वम सब्जेक्ट टाकायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा वाक्य लिहायचं आहे. आता बघा, भवान अत्र उपविशतु, भवान आहे म्हणून उपविशतु आलं आहे, पण जेव्हा आपण इकडे त्वम ॲड करणार तर त्वम अत्र उपविश येणार. उपविश तू न येता उपविश येणार. का बरं, तर आपले प्रत्ययच तसे आहेत. भवान अस्ति अतः भवान अत्र पठतु, अत्र इकडे काय दिलं आहे आपल्याला, उपविशतु, तू प्रत्यय. पण जेव्हा आपण त्वम लिहितो, मध्यम पुरुषासाठी लिहितो, तेव्हा डॅश तम त. त्यामुळे भवान अत्र त्वम अत्र उपविश, त्वम अत्र उपविश. तर तुम्ही तसं लिहा, त्वम अत्र उपविश. भवती बंधनम मुंचताम. तर इकडे काय येईल, त्वम बंधनम तसंच राहील आणि मुंच, मुंच धातू आहे. त्वम बंधनम मुंच. भवती प्रार्थयताम, त्वम प्रार्थय. आता तुम्हाला युवाम आणि युयमकडे फोकस करण्याची गरजच नाही आहे, कारण की त्यांनी सब्जेक्ट आपल्याला फिक्स सांगितलं आहे, दॅट इज त्वम. त्यामुळे तुम्हाला फक्त क्रियापदावर लक्ष ठेवायचं आहे. त्वम प्रार्थय. भवान शीघ्रम पृच्छतु. तर काय येईल, त्वम शीघ्रम पृच्छ, त्वम शीघ्रम पृच्छ. भवन्तः भद्राणि पश्यन्तु. भवन्तःचं काय येईल इकडे, त्वम भद्राणि पश्य, त्वम भद्राणि पश्य. भवत्यः पाकं पचन्तु. तर त्वम पाकं पच, त्वम पाकं पच. ओके. आता बघा, तत् त्वम असी. त्वम आहे म्हणून इकडे असी आलेलं आहे. पठत बोधत हा उपनिषदामधील ही एक कथा आहे. उद्दालकः श्वेतकेतोः पिता. उद्दालकः श्वेतकेतूचे पिता. श्वेतकेतुः उद्दालकस्य पुत्रः. श्वेतकेतू कुणाचा बरं पुत्र आहे, कस्य पुत्रः, उद्दालकस्य. एकदा पिता उद्दालकः पुत्रं श्वेतकेतुम् अपृच्छत्, सौम्य अपि तत् जानासि यस्य ज्ञानेन सर्वं ज्ञातं भवति. तर ते त्याला विचारतात की सौम्य अपि तत् जानासि, हां तू जाणतोस, यस्य ज्ञानेन सर्वं ज्ञातं भवति, या ज्ञानाने तुला सर्व काही ज्ञात झालं आहे का. पुत्रः न जानामि पितः कृपया कथयतु. तुम्ही कथयतु, बघा, कृपया कथयतु, कृपया वदतु, कथयतु. पिता जलपूर्णं पात्रं मुष्टिमितं लवणं च आनय. पुत्रः तथा करोति. तर जलपूर्णं पात्रं म्हणजे पूर्ण भरलेल्या एक जे पात्र आहे त्यामध्ये ही हॅज फिल्ड वॉटर अँड ही टोल्ड हिज सन मुष्टिमितम म्हणजे तुझ्या हातामध्ये मावेल एवढं, तुझ्या मुष्टीमध्ये मावेल एवढं लवणम. लवणम मीन्स सॉल्ट. आनय, त्वम आनय, आण. पिता जलम लवणम च मिश्रय. आता ते तिला ऑर्डर देत आहेत, कथय, आनय, मिश्रय. आता जल आणि लवण म्हणजे वॉटर अँड सॉल्ट यू मिक्स. पुत्र मिश्रितम पितः, त्याने ते मिक्स केलं असं त्याने सांगितलं. पिता अधुना जलात लवणम पृथक कुरु. आता जलापासनं जे
नमक आहे, जे सॉल्ट आहे ते आता तू वेगळं करून दाखव. पुत्रः तत् कर्तुं न शक्नोमि पितः. आता इज इट पॉसिबल टू सेपरेट salt and water once they get mixed into each other? No, it is not possible. You people also know that. पिता अस्तु उपरि भागस्थं जलम नलिकया आस्वादय तत् कथम अस्ति. तर त्याने त्याला त्याची टेस्ट घ्यायला सांगितली. आस्वादय. पुत्रः लवणमयम अस्ति तात. तात म्हणजे अगेन फादर. सो लवणमयम. आता बट ऑफकोर्स आपण पाण्यामध्ये सॉल्ट मिक्स केल्यावर पाणी जे असणार आहे ते सॉल्टी होणार आहे. सो लवणमयम अस्ति. पिता मध्यभागस्थं जलम नलिकया आस्वादय तत् कथम अस्ति तदपि लवणम अस्ति. त्यामुळे वरच्या भागाचं पाणी टेस्ट कर, मग मिडल लेअरचं पाणी टेस्ट कर, ते सुद्धा काय असणार आहे, सॉल्टीच असणार आहे. पिता जलम बहिः क्षिप्त्वा आगच्छ. बाहेर त्वा आलंय बघा इकडे, तर बाहेर फेकून पुन्हा ये. पुत्र क्षिपामी तात जलम क्षिप्त्वा आगच्छति. त्याने तसं केलं. पिता जले लवणम सर्वत्र व्याप्त खलू. म्हणजेच काय, पाण्यामध्ये सर्वत्र तुला सॉल्टनी व्यापलेलं पाणी सापडलं ना. मीन्स वॉटर वॉज सॉल्टी, राईट. सो एव्हरीवेअर इन एव्हरी मोलेक्यूल ऑफ वॉटर द सॉल्ट हॅज गॉट मिक्स्ड. पुत्र आम तात. पिता तत्रैव ब्रह्म जगतः कारणम अतः सर्वत्र व्याप्तम यथा त्वम जले व्याप्तम लवणम द्रष्टुम न शक्नोषि. त्वम अस्ति, त्वम जले व्याप्तम लवणम द्रष्टुम न शक्नोषि, म्हणून इकडे शक्नोषि क्रियापद आलंय. द्रष्टुम तुमन. तथैव त्वम सर्वत्र व्याप्तम ब्रह्म द्रष्टुम न पारयसि किंतु तत् सर्वत्र अस्ति तदेव ज्ञातव्यम. ओके. ह्याच्यावर मोरल ऑफ द स्टोरी, त्याच्या वडिलांना त्यांना हेच सांगायचं आहे श्वेतकेतूला, की जसं वन सॉल्ट गॉट मिक्स्ड इन टू वॉटर अँड दॅट वॉज अ सॉल्टी वॉटर, सेम वे ब्रह्म सर्वत्र आहे. सगळीकडे सर्वत्र, अत्र तत्र सर्वत्र किम अस्ति, तर ब्रह्म अस्ति. आपण बघू नाही शकलो, आपण पाण्यामध्ये मीठ बघू नाही शकलो, ह्याचा अर्थ असा नव्हता की त्यामध्ये मीठ नव्हतं. अंटिल अँड अनलेस ही टेस्टेड इट. सो आपण बघत नाही आहोत ती पर्टिक्युलर एनर्जी किंवा ब्रह्म आपण सर्वत्र बघत नाही आहोत, ह्याचा अर्थ असा नाही आहे की ते नाही आहे. ती जी पर्टिक्युलर एनर्जी आहे, ते जे तत्व आहे ते सगळीकडे आहे. सो तत्त्वम असि तदेव ज्ञातव्यम. हे तू ध्यानात ठेव की सर्वत्र व्याप्तम ब्रह्म असि द्रष्टुम न शक्नोषि. अतः इट डझंट मीन की ते नाही आहे, पण ते आहे, हे तू ध्यानात ठेव. इकडे आपल्याला या गद्यांशामधनं लोट लकारः क्रियापद फाइंड आउट करायचे होते, जे आपण केलेले आहेत. ही उपनिषदामधील श्वेताश्वतर. आता बघा उपनिषदामधील कुठल्या उपनिषदातील ही कथा आहे किंवा संवाद आहे. श्वेताश्वतर उपनिषदः अयम संवादः. श्वेताश्वतर उपनिषदामधून हा संवाद घेतलेला आहे. आता बघा, विमानयानं रचयाम. राघव माधव सीते ललिते विमानयानं रचयाम. नीले गगने विपुले विमले वायुविहारं करवाम. उन्नतवृक्षं तुंगं भवनं क्रान्त्वाकाशं खलु याम. कृत्वा हिमवन्तं सोपानं चन्दिरलोकं प्रविशाम. कृत्वा शुक्रश्चन्द्रः सूर्यो गुरुः इति ग्रहान् हि सर्वान् गणयाम. विविधाः सुन्दरताराश्चित्वा मौक्तिकहारं रचयाम. अम्बुदमालाम् अम्बरभूषाम् आदायैव हि प्रतियाम. दुःखितपीडितकृषिकजनानां गणेषु हर्षं जनयाम. तर इकडे जे आपल्याला ब्लॅक बोल्ड लेटर्समध्ये दिलेले आहेत, रचयाम, प्रविशाम, करवाम, प्रतियाम, हे सगळे काय आहेत, तर लोट लकार ज्याला प्रत्यय लागलेले आहेत असे हे धातू आहेत. तर यात तुम्ही असं सुद्धा होमवर्क घेऊ शकता की फॉर एक्झाम्पल करवाम आहे, तर बाबा मी क्रू धातू घेतो आणि मग मी चालवून बघतो अकॉर्डिंग टू
परस्मैपदी प्रत्यय, किंवा तुम्ही गणयाम घेतलात तर तुम्ही तसं चालवून बघू शकता. सो आय थिंक वी हॅव कम्प्लिटेड दिस चॅप्टर ऑफ लोट लकारः. डोंट वरी, लोट लकारः जो तुम्हाला 38 पेज नंबरवर डिटेल्ड चॅप्टर दिलेला आहे तो मी घेणारच आहे. प्रत्यय तुम्ही पाठांतर करा आणि त्याप्रमाणे वेगवेगळे धातू चालवून बघा. स्टील यू हॅव एनी डाऊट इन दिस चॅप्टर, प्लीज डू लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. थँक्यू सो मच. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.